Hello, Har Har Mahadev. I am Komal and welcome to my channel, which is Komal Pawar's Lifestyle. तर आज आहे 31 डिसेंबर. आय नो सगळ्यांची 31 डिसेंबरची काही ना काही प्लॅन असतो. माझे नवीन चॅनल ओपन करून गेले 15 दिवस झाले, पण मी माझ्या चॅनलमध्ये लॉंग व्हिडिओ काही अपलोड केलेला नव्हता. पण म्हटलं 2025 या लॉंग व्हिडिओने संपवूया. या व्हिडिओमध्ये मी व्हिजन बोर्ड कसा बनवला, माझी दिवसाची रुटीन, थोडेफार स्किन केअर दाखवत आहे. 2026साठी तयार केलेला माझा व्हिजन बोर्ड रेडी आहे. तर मी तुम्हाला थोडक्यात सांगते की मी माझा व्हिजन बोर्ड कसा बनवला. 2026मध्ये मला जे काही करायचं आहे, माझ्या डोक्यात आहे की मी 2025मध्ये जे काही केलं नाही ते मी 2026मध्ये करणार आहे. या साऱ्या गोष्टी, माझे ड्रीम्स, सगळं काही मी नोट डाऊन केलं एका शांत ठिकाणी बसून. त्यानंतर त्याच्या रिलेटेड पिंटरेस्ट या ॲपवर जाऊन इमेज डाउनलोड केल्या. एक एक्झाम्पल देते. मला 2026मध्ये माझ्या यूट्यूब चॅनलला 20,000 सबस्क्रायबर्स पाहिजे, म्हणून मी 20,000 सबस्क्रायबरची इमेज डाउनलोड केली. यानंतर लॅपटॉपमध्ये कॅनव्हा ओपन केले. सगळ्या इमेजेस कॅनव्हामध्ये अपलोड केल्या. कॅनव्हाच्या सर्च बारमध्ये व्हिजन बोर्ड टाईप करून खूप साऱ्या डिझाईन्स घेतल्या आणि एक डिझाईन सिलेक्ट करून त्यामध्ये या इमेजेस ॲड केल्या. 2026चा माझा व्हिजन बोर्ड रेडी. आणि या व्हिजन बोर्डची मी A3 साईजमध्ये प्रिंट काढून आणली. व्हिजन बोर्ड बनवायचा माझा एकच हेतू आहे की मी या व्हिजन बोर्डकडे रोज बघितले तर मला रोज मोटिवेशन मिळेल की मला या गोष्टी करायच्या आहे. रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपण कुठेतरी हरवून जातो आणि वर्षाचा शेवट जेव्हा येतो तेव्हा आपल्याला रिग्रेट असतं की अरे यार, हे वर्ष पण संपलं, पुढच्या वर्षी हे होऊ नये माझ्यासोबत. म्हणून मी माझा व्हिजन बोर्ड बनवला. आता यूट्यूब चॅनल ओपन केलं आहे तर तुमच्यासोबत साऱ्या गोष्टी मी शेअर करणारच आहे. तर वर्षाच्या शेवटची मॉर्निंग रुटीन अशी आहे. सकाळी सकाळी मस्त पोह्यांवर ताव मारला. ॲक्च्युली 31 डिसेंबरमध्ये हे शूट नाही केलं, 30 डिसेंबरमध्ये शूट केलं आहे. आता मी नाश्ता करते आणि नंतर तुमच्याशी बोलते. सध्या माझे केस खूपच फ्रीझी झाले, म्हणून मी माझी केस स्मूथ होण्यासाठी एक उपाय शोधलाय. सध्या मी माझ्या केसांसाठी सिरम वापरते. स्ट्रिक्स हेअर सिरम म्हणून आहे, ते मी 1 महिन्यापासून वापरते आणि मला खूप छान रिझल्ट मिळतोय. हिवाळ्यात हेअर केअरसुद्धा खूप गरजेचं आहे, आपण केलंच पाहिजे. यानंतर मी आले किचनमध्ये. चपातीसाठी पीठ मळून ठेवले. आज मी करडईची भाजी बनवणार आहे. प्रॉपर करडईची भाजी जर बनली ना आपल्याकडून तर तिची टेस्ट एक नंबर लागते. तशी करडईची भाजी बनवणे खूप सोपी आहे. चला तुम्हाला थोडक्यात सांगते. मी भाजी स्वच्छ धुवून घेतली आणि कढईत डायरेक्ट टाकली आणि थोडंसं मीठ टाकलं. मस्त पाणी सुटेपर्यंत ती वाफेवर शिजवू दिली. इकडे फक्त हिरवी मिरची, शेंगदाणे आणि लसूण मिक्सरमधून काढून घेते. भाजीला चांगल्या प्रकारे पाणी सुटल्यानंतर मी एका ताटामध्ये भाजी काढून घेते आणि कढईमध्ये तेल टाकते आणि त्या तेलात मिक्सरमधून काढलेला मसाला टाकून देते. मस्त खरपूस परतवून घेते. त्यानंतर थोडंसं पाणी ॲड करते. उकळी आल्यानंतर ताटामध्ये काढलेली भाजी त्यात टाकून देणार आहे. खूप सोपी रेसिपी आहे. आपण ज्या प्रकारे मेथीची भाजी, शेपू वगैरे बनवतो त्याच प्रकारे करडईची भाजी पण बनवली जाते. तर हा होता माझा आजचा छोटासा लॉंग व्हिडिओ. नवीन वर्षात एंट्री होण्याच्या अगोदर मला एक लॉंग व्हिडिओ अपलोड करायचाच होता. आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.